और मम्मी ने मुझे कहा, जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी, बिकॉज द डेस्टिनेशन वॉज उज्जैन. हाय, वेलकम बॅक टू गपशप विथ शिवानी. सो मी फर्स्ट टाइम फ्रेंड्ससोबत एका लांब ट्रिपला जाते. आणि फ्रेंड्स म्हणजे या ट्रिपमध्ये माझी एकच फ्रेंड आहे. बाकी सगळे माझ्यासाठी अननोन होते. बट बुलावा आया है तो जाना पडेगा. मग मी निघाली सरळ पुणे टू मुंबई, कारण आमची ट्रेन होती मुंबईपासून. मी पहिला माझ्या मुंबईच्या घरी गेली. तिथे थोडं माझ्या क्यूटू भाच्यासोबत मस्ती केली. मग निघाली मुंबई सेंट्रलसाठी. आमची ट्रेन ना रात्रीची होती. सो मी न घाबरता बिंदास नाईट ट्रॅव्हलला निघाली. बिकॉज आय नो मुंबईची माणसंच नाही तर मुंबईचे गल्लीमधले कुत्रे सुद्धा 12च्या आधी झोपत नाही. तो हम क्या चीज है. पण सिरियसली मुंबईला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी थोडी मेहनत असते. पण मला ट्रेनचा प्रवास फार आवडतो. सो मी मस्त एन्जॉय करत गेले. इकडे ना आम्हाला कळत नव्हतं नेमका प्लॅटफॉर्म आहे तरी कोणता, जे की आम्ही त्याच प्लॅटफॉर्मच्या डोक्यावरती उभा होतो. फायनली आम्हाला ट्रेन दिसली. मग आतमध्ये सीट चेक करायला गेलेली माझी गुणी फ्रेंड स्वतःच आतमध्ये अडकून बसली. पण व्हिडिओ के लिए कुछ भी, इसलिए इसने अपना दुःख दर्द सब छुपा के व्हिडिओ में मस्त स्माइल कर रही थी. एनिवेज, आता आम्ही आमच्या अंगापेक्षा भोंगा मोठे असलेले बॅग्स वरती चढवून आणि थोडे गरीब डीडीएलचे सीन करून सुरुवात केली खायला. बिकॉज ऑफकोर्स आधी पोटोबा मग विठोबा. आता झोपण्यासाठी आम्ही दोघे गेलो ट्रेनच्या अप्पर सीटला, कारण आम्हाला इतक्या दिवसांचे थर लागलेले गॉसिप जे करायचे होते. मग झोपताना सुद्धा स्नॅप स्टिक तुटायला नाही पाहिजे म्हणून स्ट्रिक्स करत बसलो. तुम्हाला खरं सांगू का, मला हे ट्रेनमध्ये ब्रश करणं, ब्रेकफास्ट करणं, इव्हन वॉशरूममधून बाहेर आल्यावरती "एव यार वॉशरूम खूप खराब होतं" ह्या गोष्टींमध्ये ना खूप मजा येते. माहित नाही का, सगळे बोलतात ट्रेनमध्ये हे मॉर्निंग रुटीन खूप खराब वाटतं, ब्ला ब्ला. बट डूड, आपण थोडी रोज रोज ट्रेनमध्ये असं ट्रॅव्हल करतो. सो मला या सगळ्या गोष्टी ट्रेनमध्ये करणं पण थ्रिलिंग वाटतं. आता ट्रेनमध्ये आहे आणि रील करणार नाही असं होईल का? सो इकडे फ्रेंड्सच्या मम्मी लोकांसोबत आम्ही पण फुल मजा करत होतो. पण आम्हाला मागचे आणि पुढच्या डब्यातले नक्कीच शिव्या घालत असतील. पण हू केअर्स. मस्त फोटो सेल्फी काढत आम्ही फायनली पोहोचलो उज्जैनला. अब इतना महाभारत तो मैं एक वीडियो में नहीं बता सकती, इसलिए आगे की स्टोरी सेकंड पार्ट में. सी यू इन नेक्स्ट गपशप.